Next part of the chapter similarity. Similar triangles. Look here, triangle ABC and triangle PQ are given. In this triangle, angle B congruent angle Q, angle C congruent angle R, angle A congruent angle P, as well as AB upon PQ equal to BC upon QR and AC upon PR. अशा प्रकारे जर तुम्हाला दिलं असेल तर दिस ट्रायंगल आर सिमिलर इन ट्रायंगल ABC and triangle PQR. AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR and angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R, then triangle ABC and triangle PQR are similar. Means this triangle and this triangle are similar. This is expressed as triangle ABC similar triangle PQR. This sign used for a similar. हे दोन ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहेत. ही टू ट्रायंगल्स. या ट्रायंगल मध्ये या ज्या साइड ज्या आहेत या साइडचा रेशो इक्वल आहे. बघा, AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR अँड AC अपॉन PR हा रेशो इक्वल आहे. आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहे ते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट पाहिजे. अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q. बघा, अँगल A कॉन्ग्रंट अँगल P, अँगल B कॉन्ग्रंट अँगल Q अँड अँगल C कॉन्ग्रंट अँगल R. हे असं जर असेल तर हे दोन्ही जे ट्रायंगल आहे ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे असं म्हटलं जातं. आणि सिमिलर दाखवण्यासाठी अशा प्रकारचं साइन यूज केलं जातं. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. त्यानंतर टेस्ट ऑफ अ सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल. सिमिलॅरिटीच्या काही टेस्ट आहेत. कॉन्ग्रन्सीच्या टेस्ट आपण लास्ट इयरला पाहिल्या होत्या. साइड साइड साइड, साइड अँगल साइड, अँगल साइड अँगल, साइड अँगल अँगल अँड हायपोटेन्यूज साइड टेस्ट. ह्या टेस्ट आपण गेल्या वर्षी कॉन्ग्रन्सीच्या अभ्यास केल्या होत्या. आता या वर्षी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल. टू ट्रायंगल्स आर सिमिलर व्हेन द टेस्ट युज्ड फॉर द सिमिलर ट्रायंगल आर AA टेस्ट म्हणजे अँगल अँगल टेस्ट, देन AAA टेस्ट अँगल 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 टेस्ट, थर्ड साइड 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 टेस्ट SSS टेस्ट आणि फोर्थ टेस्ट साइड अँगल साइड टेस्ट मीन्स SAS टेस्ट. या 4 टेस्ट आहेत. या 4 टेस्टमध्ये पहिली जी टेस्ट आहे अँगल अँगल, ही टेस्ट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा ह्या टेस्टचा वापर केला जातो. ही जी टेस्ट आहे ही टेस्ट म्हणजे जवळजवळ ह्या दोन्ही टेस्ट सारख्याच आहेत. यामध्ये 2 अँगल कॉन्ग्रंट दिलेत आणि यामध्ये मात्र 3 अँगल कॉन्ग्रंट दिलेत. जर 2 ट्रायंगलचे 2 अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर थर्ड अँगल ऑटोमॅटिकली कॉन्ग्रंट होतो. त्याच्यामुळे ही टेस्ट या टेस्टमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे AA टेस्ट, साइड साइड टेस्ट अँड साइड अँगल साइड टेस्ट या आपण वापरणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट जी आहे ती AA टेस्ट, हिचा वापर जास्त केला जातो. त्याच्यानंतर साइड 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 हिचा वापर केला जातो आणि लास्टला कमी प्रमाणात जी टेस्ट वापरली जाते ती म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट. तर ह्या ज्या टेस्ट आहेत सिमिलॅरिटीच्या यावर डिपेंड्स जे एक्झाम्पल आहेत ते आपण आता पाहणार आहोत. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल या इथे मी ब्लॅकबोर्डवरती राईट केलेले आहे. 1/21 म्हणजे 21 पेजवरील फर्स्ट एक्झाम्पल आपण आता पाहणार आहोत. ही फिगर तुम्हाला दिलेली आहे ट्रायंगलची. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC हे 2 ट्रायंगल तुम्हाला दिलेत एकत्र. ह्या अँगलचा हा जो अँगल आहे, ह्या ट्रायंगलचा हा जो अँगल आहे हा 75 आहे आणि ह्या ट्रायंगलचा हा अँगल 75 आहे. म्हणजे हे 2 अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट त्यांनी दिलेले आहेत. आणि तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय बघूया आपण तो. मी क्वेश्चन रीड करतो. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही क्वेश्चन पाहायचा आहे. इन फिगर अँगल ABC इक्वल टू 75 डिग्री. अँगल ABC इक्वल टू 75 डिग्री. अँगल EDC इक्वल टू 75 डिग्री. अँगल EDC इक्वल टू 75 डिग्री. स्टेट which two triangles are similar and by which test.
आणि त्यांनी तुम्हाला विचारलंय का कोणते दोन ट्रायंगल जे आहेत ते ट्रायंगल सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टनुसार. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहे ते सांगायचंय. अँड बाय विच टेस्ट आणि कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर आहे ते सांगायचं. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ these two triangles by a proper 1-to-1 correspondence. आणि मग तुम्हाला हे लिहिताना 1-to-1 correspondence चा यूज करायचा आहे. म्हणजे हे जे व्हर्टेक्स आहेत हे व्हर्टेक्स तुमचे सिक्वेन्सने यायला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यालाच म्हणायचं 1-to-1 correspondence. आता आपण यामध्ये टू ट्रायंगल्स आहे बघा. एक ट्रायंगल आहे बिगर ट्रायंगल ABC आणि स्मॉलर ट्रायंगल आहे EDC. या दोन ट्रायंगलचा आपण जर विचार केला तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे सी अँगल, हा सी अँगल दोघांना एक कॉमन आहे. बघा पहिला ट्रायंगल आपण जर ABC ट्रायंगल घेतला बिगर ट्रायंगल तर त्याच्यामध्ये अँगल सी येतो आणि हा स्मॉलर ट्रायंगल जरी घेतला तर त्यामध्ये अँगल सी येतो. म्हणजे हा सी अँगल दोघांना कॉमन आहे. त्याच्यानंतर हा अँगल 75 आहे, हा अँगल पण 75 आहे. याचा अर्थ हे दोन अँगल इक्वल आहेत आणि हा दोघांना कॉमन अँगल आला. म्हणजे ह्या ट्रायंगलचा हा अँगल इक्वल हा अँगल या ट्रायंगल सी आणि हा ट्रायंगल दोघांनाही कॉमन आहे. मोठ्या ट्रायंगलला पण तोच येतो, छोट्या ट्रायंगलला पण तोच येतो. याचा अर्थ या ट्रायंगलचे दोन अँगल या ट्रायंगलच्या दोन अँगल बरोबर कॉन्ग्रंट आहे. म्हणजे याचा अर्थ हा बिगर ट्रायंगल आणि स्मॉलर ट्रायंगल सिमिलर आहे. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि मग आपल्याला त्याप्रमाणे राईट करावं लागेल. इन ट्रायंगल ABC पहिल्या ट्रायंगलचं नाव घेताना तुम्ही कोणत्याही सिक्वेन्स घ्या, काही बंधन नाही. मी आता याप्रमाणे नाव घेतलंय बघा ट्रायंगल ABC. आता हा ट्रायंगल ABC असं जर घेतलं तर दुसऱ्याचं नाव मात्र त्याप्रमाणे जावं लागेल. बघा ट्रायंगल ABC व्हर्टेक्स आला A, व्हर्टेक्स आला B आणि व्हर्टेक्स आला C. A या व्हर्टेक्स वरती मी काही साईन केलेलं नाही बघा. नंतर B वरती 75 आहे आणि C वरती असा 0 केलेला आहे बघा. मग सेकंड जो ट्रायंगल आहे तो त्याच क्रमाने तुम्हाला घ्यावा लागेल. इथे खूणच केलेली नाही मी, साईन केलेलं नाही म्हणजे साईन न केलेला अँगल 75 चा अँगल आणि 0 चा अँगल याप्रमाणे तुमचा सिक्वेन्स येणार आहे. मग सेकंड ट्रायंगल आपण हा जर विचारात घेतला तर इथे साईन नाहीये बघा. साईन नाही 75 0, साईन नाही 75 आणि 0 म्हणजे याप्रमाणे तुमचा सिक्वेन्स येणार आहे EDC. आणि मग आपण लिहिणार इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. हा अँगल 75 आहे, हा अँगल 75 आहे. म्हणजे अँगल ABC बघा ट्रायंगलच्या जागेवर फक्त मी अँगल केले. अँगल ABC यांच्या जागेवर कॉन्ग्रंट, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल EDC. आणि याला रिझन दिलंय का हा जो अँगल आहे हा इच अँगल 75 डिग्रीचा आहे. मीन्स हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये त्यांनी गिवन दिलेलं आहे. तुम्ही इच 75 लिहा और गिवन लिहा. या दोघांपैकी कोणतंही एक रिझन दिलं तरी चालेल, दोन्ही दिले तरी चालेल. देन अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी. मोठा जो ट्रायंगल आहे बिगर ट्रायंगल त्याचा अँगल सी आहे आणि स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचा पण अँगल सी आहे. हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे आणि याला रिझन आपण देणार आहे कॉमन अँगल. कारण हा दोन्ही ट्रायंगल मध्ये अँगल येतो म्हणून त्याला रिझन आलं कॉमन अँगल. दोन अँगल कॉन्ग्रंट झाले म्हणजे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आली. आणि मग हे सेंटेन्स परत रिपीट करायचं. इनच्या जागेवरती लिहायचे आपल्याला देअरफॉर ट्रायंगल ABC यांच्या जागेवर आपल्याला लिहायचंय सिमिलर ट्रायंगल EDC आणि पुढे ब्रॅकेटमध्ये रिझन द्यायचंय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर आहेत. नेक्स्ट सम 4/21. बघा हा एक ट्रायंगल तुम्हाला ABC दिलेला आहे आणि या BC साइडवरती AP परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. त्याचप्रमाणे AC या साइडवरती BQ परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. इन्फॉर्मेशन दिलेली मी रीड करतो. फिगर मी ड्रॉ केलेली आहे. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर BC, AP परपेंडिक्युलर BC, BQ परपेंडिक्युलर AC, BQ परपेंडिक्युलर AC, B डॅश P डॅश C हे पॉइंट कोलिनियर आहेत. A डॅश Q डॅश C हेही पॉइंट कोलिनियर आहेत. देन प्रूव्ह दॅट तुम्हाला प्रूव्ह काय करायला सांगितलं बघा त्यांनी. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय. AP इक्वल टू 7 ह्या AP ची व्हॅल्यू तुम्हाला 7 दिलेली आहे. BQ इक्वल टू 8 याची व्हॅल्यू 8 दिलेली आहे.
BC इक्वल टू 12 आणि तुम्हाला AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी त्यांनी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला सांगितले. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि नंतर तुम्हाला व्हॅल्यू पुट करून ज्या विचारलेल्या व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट करायच्या. बघा इन ट्रायंगल ABC काय काय गिवन दिले बघा तुम्हाला. AP परपेंडिक्युलर BC, BQ परपेंडिक्युलर AC हे तुम्हाला दिलेले आहे आणि हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर त्यांनी दाखवायला सांगितलेले आहे आणि त्यावरून तुम्हाला काही व्हॅल्यू त्यांनी विचारलेल्या आहेत. आता पहिला जो ट्रायंगल आहे हे ट्रायंगल एकमेकांमध्ये मिक्स ट्रायंगल झालेले आहेत. ते मी ट्रायंगल आता सेपरेट काढतो. ट्रायंगल CPA बघा CP आणि A असा इथे ट्रायंगल बाजूला काढला बघा मी. हा CPA. दुसरा ट्रायंगल आहे CQB CQB इथे ट्रायंगल काढला बघा मी CQB. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा. मी तुम्हाला सांगितलंय का जास्त इम्पॉर्टंट जी टेस्ट आहे ती म्हणजे AA टेस्ट. AA टेस्टचा जास्त वापर केला जातो आणि मग हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवताना हा अँगल 90चा आहे, हा अँगल 90चा आहे बघा. म्हणजे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले. त्याच्यानंतर या ट्रायंगलमध्ये अँगल C येतो, याही ट्रायंगलमध्ये अँगल C येतो. म्हणजे हे दोन कॉमन अँगल झाले. म्हणजे सेम पहिला जो एक फर्स्ट एक्झाम्पल आपण जे सॉल्व्ह केलंय त्याचप्रमाणे याही एक्झाम्पलमध्ये AA टेस्ट आपल्याला यूज करायची. मी पुन्हा एकदा क्वेश्चन मधल्या ज्या दोन फिगर आहेत त्या दोन फिगर पुन्हा बाजूला काढून दाखवतो बघा. ट्रायंगल CPA बघा इकडे CPA या ट्रायंगलची फिगर मी बाजूला काढली इकडे. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल जो आहे CQB. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल तुम्ही हा ट्रायंगल का नाही घेतला APB ट्रायंगलची आपल्याला काही गरज नाहीये त्याच्यामुळे तो त्याचा यूज नाही करायचा. आपल्याला क्वेश्चन मध्ये CPA आणि CQB विचारलंय तर CPA आणि CQB हेच आपल्याला विचारात घ्यावा लागेल. CPA बघा CPA आणि CQB हे दोन ट्रायंगल मी बाजूला काढले. CPA मध्ये P अँगल 90चा आहे, CQB मध्ये Q अँगल 90चा आहे आणि हा जो ट्रायंगल विचारात घेतला तर अँगल C दोघांना कॉमन येतो. इथे बघा हा कॉमन आला आणि CQB मध्ये पण C अँगल येतो. म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये C आला, ह्याही ट्रायंगल मध्ये C आला. म्हणजे C हा अँगल त्यांना कॉमन झालेला आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर आहेत. बघा मग आपण लिहिताना त्या क्रमाने लिहिणार. इन ट्रायंगल CPA काही वेळेस हा जो सिक्वेन्स असतो हा सिक्वेन्स ते उलट सुलट देतात. आपण मात्र त्याप्रमाणे बनवून घ्यायचं. आता हा सिक्वेन्स त्यांनी दिलेला बरोबर आहे का ते पहिला आपण चेक करूया. CPA म्हणजे मी क्रम कसा घेतला बघा. C 0, P 90 डिग्री आणि A हा रिकामा अँगल आहे. मग त्याप्रमाणे इथे बघा पहिला तुमचा 0 90 आणि लास्ट 0 90 आणि लास्ट म्हणजे असा सिक्वेन्स येणार आहे CQB म्हणजे त्यांनी दिलेला सिक्वेन्स बरोबर आहे. हा सिक्वेन्स काही वेळेस ते उलट पलट देतात. आपण तो दुरुस्त करून त्याप्रमाणे लिहायचा. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB अँड CQB ह्या दोन ट्रायंगल मध्ये अँगल CPA बघा ट्रायंगलच्या जागेवर फक्त मी अँगल केलाय. अँगल CPA यांच्या जागेवर कॉन्ग्रंट अँगल CQB आणि याला रिझन आहे CPA CQB हे दोन अँगल इक्वल झालेत. याला रिझन आहे इच 90 डिग्री. और एक्झाम्पल मध्ये तुम्हाला त्यांनी ते गिवन दिलेलं आहे. दोन्ही रिझन द्या यापैकी कोणतेही एक रिझन चालेल. देन अँगल C इज अ कॉमन अँगल. बघा CPA ट्रायंगल मध्ये C अँगल येतो, CQB ट्रायंगल मध्ये पण C अँगल येतो. म्हणजे याचा अर्थ C अँगल दोघांना एक कॉमन अँगल आहे. अँगल C कॉन्ग्रंट अँगल C त्याला रिझन आपण दिलंय कॉमन अँगल. देअरफॉर हेच सेंटेन्स आपल्याला परत लिहायचंय आणि हे सेंटेन्स लिहिताना आपण काय करतो इनच्या जागेवर देअरफॉर ट्रायंगल CPA यांच्या जागेवर सिमिलर ट्रायंगल CQB आणि याला रिझन AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पहिलं जे एक्झाम्पल होतं या पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला सांगितले होते आणि यामध्ये पण दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायला त्यांनी सांगितले. पण याच्यामध्ये अजून पुढे भाग त्यांनी वाढवलेला आहे. तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेली बघा. एपीची व्हॅल्यू 7 आहे. AP बघा इथे याची व्हॅल्यू तुम्हाला 7 त्यांनी दिलेली आहे.
त्याच्यानंतर BQ ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 8, ही व्हॅल्यू 8 दिलेली आहे. त्याच्यानंतर AC ची व्हॅल्यू दिली 12, ही दिली 12 आणि तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे सॉरी AC ची व्हॅल्यू नाही दिली त्यांनी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे CB ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 12 आणि AC ची व्हॅल्यू तुम्हाला ही विचारलेली आहे. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची AC ची व्हॅल्यू. आता 2 ट्रायंगल्स आर सिमिलर देअरफॉर, जर 2 ट्रायंगल जर सिमिलर असेल, बघा रेशो जर साइडचा इक्वल असेल आणि अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर ते ट्रायंगल सिमिलर असतात. याच्या उलट ट्रायंगल जर सिमिलर असेल तर अँगल कॉन्ग्रंट असतात आणि हा साइडचा रेशो करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असतो. म्हणजे याचा अर्थ ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे हा रेशो इक्वल येणार आहे. लुक हिअर, हे ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे यांच्या साइडचा रेशो इक्वल येणार आहे. मग CP अपॉन CQ क्रमाने बघा, CP अपॉन CQ इक्वल टू PA अपॉन QB इक्वल टू AC अपॉन CB. याला रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल, इन शॉर्ट मध्ये आपण CSST असं लिहू शकतो. मी रिपीट करतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि मग ज्याची आपल्याला ह्या रेशोमध्ये 1 2 3 रेशो आहेत, ज्याची आपल्याला गरज नाही तो रेशो आपण ड्रॉप करूया. बघा CP फिगरमध्ये CP ची व्हॅल्यू दिली नाही दिली, विचारली नाही विचारली. CQ ची व्हॅल्यू दिली नाही दिली, विचारली नाही विचारली, म्हणजे हा पार्ट आपल्याला नकोय. मी याला अंडरलाईन केलं म्हणजे हा भाग मी ड्रॉप केला तर शिल्लक काय राहिलं बघा, PA अपॉन QB इक्वल टू CA अपॉन CB. आता PA ची व्हॅल्यू बघा, PA 7 त्यांनी दिलेली आहे. PA प्रश्नामध्ये AP म्हटले, AP PA एकच, 7 अपॉन BQ ची व्हॅल्यू 8 आहे, BQ म्हणजेच QB 8 इक्वल टू CA ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाही आपल्याला, आणि CB म्हणजेच BC ची व्हॅल्यू तुम्हाला 12 दिलेली आहे. मग CA ची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार, CA इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 इंटू 12 अपॉन हा नंबर 7 इंटू 12 अपॉन 8 आणि मग यामध्ये डिवाइड करा. 4 2 जा 8, 4 3 जा 12. आता 7 आणि 2 आणि 3 आणि 2 मध्ये काय फुल डिव्हिजन होत नाही, डिवाइड होत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 इंटू 3, 7 3 जा 21 आणि 21 अपॉन 2 आणि 21 अपॉन 2 मागे तुम्हाला सांगितलं का 21 अपॉन 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायची, म्हणजे 21च्या हाफ काय मिळाले आपल्याला तर 10.5, म्हणजे CA ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 10.5. पण त्यांनी CA विचारण्याच्या ऐवजी त्यांनी म्हटलंय AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, म्हणजे AC इक्वल टू 10.5. CA AC दोघांचं मिनिंग एकच, आपल्याला CA मिळालाय 10.5. क्वेश्चन मध्ये त्यांनी AC म्हटलंय आणि मग आपण रिपीट खाली लिहायचं AC इक्वल टू 10.5. नेक्स्ट क्वेश्चन 6 अपॉन 22, म्हणजे पेज नंबर 22 वरचा वरील आपल्याला 6 नंबरचा क्वेश्चन पाहिजे. मी क्वेश्चन रीड करतो, त्याची फिगर मी इथे ड्रॉ केलेली. इन अ ट्रॅपिझियम, हा एक तुम्हाला ट्रॅपिझियम दिलेला आहे. इन ट्रॅपिझियम ABCD, साइड AB ही साइड AB, पॅरलल साइड CD, ह्या दोन साइड पॅरलल आहेत. डायगनल्स AC अँड BD, डायगनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन अ पॉइंट O, हे दोन्ही डायगनल या O पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. इफ AB इक्वल टू 20, म्हणजे AB ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी 20 दिलेली आहे, ही व्हॅल्यू 20. DC इक्वल टू 6, DC ची व्हॅल्यू 6 आहे. OB इक्वल टू 15, OB ची व्हॅल्यू तुम्हाला 15 दिलेली आहे आणि या OD ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता ही जी फिगर आहे, या फिगर मधला हा जो पार्ट आहे, हा पार्ट समजा मी काढून टाकला, अशा प्रकारचा पार्ट जर काढला तर अशा प्रकारची फिगर आपल्याला 2 ट्रायंगलची मिळणार आहे. ती मी इकडे फिगर काढली बघा, हा पार्ट मी जर ड्रॉप केला, हा जर पार्ट मी ड्रॉप केला तर अशा प्रकारची फिगर आपल्याला मिळणार आहे. ती फिगर मी इकडे काढलेली बघा. COD हा एक ट्रायंगल तयार झाला आणि AOB हा दुसरा ट्रायंगल तयार झाला. जर आपण हा पार्ट जर आपण कॅन्सल केला तर
आणि मग ह्या पार्ट मधला हा पार्ट मी इकडे बाजूला काढलाय. इन ट्रॅपिझियम ABCD साइड AB पॅरलल साइड DC, साइड AB पॅरलल साइड DC हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. आणि मग आपण काय करायचं, हा वरचा एक ट्रायंगल आणि खालचा एक ट्रायंगल हे दोन ट्रायंगल घ्यायचे. म्हणजे ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB, COD अँड ट्रायंगल AOB. आता ही आणि ही साइड पॅरलल आहे आणि ही त्यांची जर आपण ट्रान्सव्हर्सल मानली तर हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल अल्टरनेट अँगल होतात. आणि टू पॅरलल लाईनना जर एखादी दुसरी लाईन ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे अँगल असतात हे अल्टरनेट अँगल असतात आणि अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर अँगल CDO कॉन्ग्रंट अँगल ABO. याला रिझन आपण दिलंय अल्टरनेट अँगल्स, म्हणजे हे टू अँगल्स कॉन्ग्रंट झाले. त्याच्यानंतर अशा प्रकारची ही फिगर ड्रॉ झालेली आहे मल्टिप्लिकेशनच्या साईन सारखी. आणि अशा प्रकारे मल्टिप्लिकेशनच्या साईन सारखी जर फिगर आली तर तिथे तो व्हर्टिकल अँगल, आणि व्हर्टिकल अँगल हे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे अँगल COD कॉन्ग्रंट अँगल AOB, अँगल COD कॉन्ग्रंट अँगल AOD. याला रिझन आपण दिलंय व्हर्टिकली अपोजिट अँगल. टू अँगल कॉन्ग्रंट झाले म्हणजे हे ट्रायंगल सिमिलर झाले. आणि टू अँगल म्हणजे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि देअरफॉर हे रिझन परत आपण हे सेंटेन्स लिहिणार, ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल AOB. आणि याला रिझन दिले आपण AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे आपण पार्ट सिमिलर दाखवलेले आहे. आता आपण याच्या करस्पॉन्डिंग साइड घेणार आहोत. CO अपॉन AO इक्वल टू OD अपॉन OB इक्वल टू CD अपॉन AB, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल्स. आता क्वेश्चन मध्ये CO आणि AO, CO हा CO पार्ट आणि हा AO पार्ट हे दोन्ही पार्ट तुम्हाला दिलेले पण नाहीत आणि विचारले पण नाही. त्याच्यामुळे हा भाग आपला ड्रॉप होणार. म्हणजे शिल्लक राहिला आपल्याकडे OD अपॉन OB इक्वल टू CD अपॉन AB. आणि मग OD अपॉन OB इक्वल टू CD अपॉन AB. आता हा पार्ट फक्त शिल्लक राहिला, तो मी इथे खाली लिहिला बघा, हा ड्रॉप झाल्यानंतर. मग OD ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिली नाही, तसंच ठेवायचं. OB ची व्हॅल्यू आपल्याला OB 15 दिली बघा, इक्वल टू CD ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे अपॉन AB ची व्हॅल्यू आपल्याकडे 20 आहे. आणि मग आपण OD ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. OD इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू 6, OD इक्वल टू 15 इंटू 6 अपॉन 20, 15 इंटू 6 अपॉन 20. आणि मग यामध्ये आता डिवाइड करा. 5 ने डिवाइड केलं तर 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20. परत 6 आणि 4 मध्ये डिवाइड होणार आहे. 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला राहिले 3 आणि 3 आणि दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे 3 इंटू 3. आणि डिनॉमिनेटर राहिला आपला 2, 3 3 जा 9, 9 अपॉन 2. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे न्यूमरेटरच्या हाफ करायचे, 9च्या हाफ 4.5. अशा प्रकारे OD ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4.5. देन नेक्स्ट सम 11 अपॉन 29. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन पाहायचा आहे, फिगर मी त्यावरती ड्रॉ केलेली आहे. 11 अपॉन 29. सेम तिथे पण तुम्हाला ट्रॅपिझियम सारखीच फिगर दिलेली आहे, पण तो ट्रॅपिझियम आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. तो ट्रॅपिझियमच येतो, पण त्यांनी तसं म्हटलेलं नाही. इन क्वाड्रिलॅटरल ABCD साइड सेक AD पॅरलल सेक BC, सेक AD पॅरलल सेक BC हे दोन सेक पॅरलल आहेत. परत मी हा जर पार्ट ड्रॉप केला तर अशा प्रकारची फिगर आपल्याला येणार आहे बघा. हे जर दोन पार्ट ड्रॉप जर केले तर हा ट्रायंगल होणार आहे APD आणि खालचा ट्रायंगल होणार आहे तुमचा CPB. हे दोन ट्रायंगल इथे आपल्याला मिळाले. आणि यावरून तुम्हाला AP अपॉन PD इक्वल टू PC अपॉन BP हे प्रूव्ह करायचं. मग आपण इथे लिहिणार इन ट्रॅपिझियम, इन क्वाड्रिलॅटरल ABC ट्रॅपिझियम त्यांनी दिलेला नाही, तो ट्रॅपिझियमच येतो. इन कारण या अपोजिट साइडची एक पेअर त्याची पॅरलल आहे. इन ट्रॅपिझियम ABCD सेक AD पॅरलल सेक BC, AD आणि BC पॅरलल आहे. देअरफॉर धिस ट्रायंगल अँड धिस ट्रायंगल मीन्स इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB, APD अँड ट्रायंगल CPB
हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. सेम अगोदरचं एक्झाम्पल झाले त्याप्रमाणे याला सॉल्व्ह करायचंय. अँगल एडीपी कॉन्ग्रंट अँगल सीबीपी रिपीट करतो बघा. अँगल एडीपी कॉन्ग्रंट अँगल सीबीपी याला रिझन आलं अल्टरनेट अँगल, सेम मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच. देन अँगल एपीडी कॉन्ग्रंट अँगल सीपीबी, अँगल एपीडी कॉन्ग्रंट अँगल सीपीबी याला रिझन आलं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणजे हे दोन अँगल पण कॉन्ग्रंट झाले. अँगलच्या हा अँगलची पेअर कॉन्ग्रंट झाली, ह्या अँगलची पेअर कॉन्ग्रंट झाली, म्हणजे हे ट्रँगल सिमिलर झाले. देअरफॉर ट्रँगल एपीडी सिमिलर ट्रँगल सीपीबी, रिझन याला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कारण इथे पण अँगल आला, इथे पण अँगल आला. आणि मग या टेस्टने हे दोन ट्रँगल सिमिलर झाले. आणि मग आता आपण काय करणार आहे, यांच्या करस्पॉन्डिंग साईड घेणार आहोत, त्यांचा रेशो घेणार आहोत. एपी अपॉन सीपी इक्वल टू पीडी अपॉन पीबी इक्वल टू एडी अपॉन सीपी. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये एपी अपॉन पीडी इक्वल टू पीसी अपॉन बीपी आहे. बघा एपी आहे म्हणजे एपी आपल्याला पाहिजे, पीडी आपल्याकडे आहे म्हणजे पीडी पाहिजे, एडी आणि सीबी हे यामध्ये नाहीये म्हणजे हा पार्ट आपल्याला नको, याला आपण ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर आपल्याकडे शिल्लक राहिले एपी अपॉन सीपी इक्वल टू पीडी अपॉन पीबी. आता हे मिळालं, पण आपल्याला त्यांनी विचारलंय एपी अपॉन पीडी, म्हणजे एपीला पीडीनी डिवाइड झालं पाहिजे आणि इकडे सीपीला पीबीनी डिवाइड झालं पाहिजे. म्हणजे एपीला पीडीनी डिवाइड करायचं आहे म्हणजे पीडी इकडे आला पाहिजे आणि सीपी तिकडे गेला पाहिजे. अशा प्रकारचे जे ऑपरेशन आहे त्याला आपण अल्टरनेंडो असं म्हणतो. हे आपल्या इयत्ता 9वीला झालेले, म्हणजे एपी अपॉन जर पीडी इकडे घेतला तर सीपी तिकडे जाणार आहे, याला म्हणतो आपण काय अल्टरनेंडो. आणि मग इथे ऑपरेशन अल्टरनेंडो आपल्याला यूज करायचंय, म्हणजे एपी अपॉन पीडी इक्वल टू सीपी अपॉन पीबी. मग एपी अपॉन पीडी आहे तसंच इक्वल टू सीपी म्हणजेच पीसी इक्वल टू पीसी आणि अपॉन पीबी आहे म्हणजेच बीपी. म्हणजे आपल्याला जे त्यांनी विचारलेलं होतं ते आपल्याला मिळालं एपी अपॉन पीडी इक्वल टू पीसी अपॉन बीपी. नेक्स्ट क्वेश्चन 9/22. मी ब्लॅकबोर्ड वरती फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो, तो तुम्ही पाहायचा आहे टेक्स्टबुक मध्ये. इन द फिगर इन ट्रँगल एबीसी पॉइंट डी ऑन अ साइड बीसी इज सच दॅट. हा ट्रँगल एबीसी दिलाय आणि ह्या एबीसी ट्रँगल वरती डी हा पॉइंट तुम्हाला सच दॅट दिलेला आहे. कसा दिलाय बघा. अँगल बीएसी इक्वल टू अँगल एडीसी, हे दोन अँगल इक्वल दिलेले आहेत. अँगल बीएसी इक्वल टू अँगल एडीसी, म्हणजे हा मोठा अँगल आणि हा एक छोटा अँगल, हे दोन अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेले आहेत. देन प्रूव्ह दॅट, आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितले सीएचा स्क्वेअर इक्वल टू सीबी इंटू सीडी. सीएचा स्क्वेअर इक्वल टू सीबी इंटू सीडी. सीएचा स्क्वेअर मीन्स सीए 2 टाइम्स आला इक्वल टू सीबी इंटू सीडी. म्हणजे याचा अर्थ आपण जर दोन ट्रँगल सिमिलर जर दाखवले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड आपण घेणार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं का तुम्हाला याप्रमाणे मिळेल. आता ट्रँगल बीएसी, इन ट्रँगल बीएसी हा ट्रँगल अँड ट्रँगल एडीसी हा ट्रँगल, या दोन ट्रँगलमध्ये अँगल बीएसी हा अँगल कॉन्ग्रंट अँगल एडीसी, हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे का हा मोठा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. त्याच्यानंतर मोठा ट्रँगल जर घेतला आपण तर बीएसी आणि छोटा ट्रँगल घेतला तर एडीसी. या दोन्ही ट्रँगलमध्ये हा जो अँगल आहे हा अँगल दोघांना कॉमन आहे, म्हणजे अँगल सी हा कॉमन अँगल झाला. आणि याचा अर्थ असा का हा बिगर अँगल आणि हा बिगर अँगल हे दोन कॉन्ग्रंट झाले. हा स्मॉलर अँगल सी दोघांमध्ये पण आला, मोठ्या ट्रँगलमध्ये पण तो येतो आणि हा छोट्या ट्रँगलमध्ये पण तोच येतो. त्याच्यामुळे हा झाला कॉमन अँगल. मग पहिला अँगल बीएसी कॉन्ग्रंट अँगल एडीसी क्वेश्चनमध्ये दिलेले, आणि अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सीच मोठ्या ट्रँगलमध्ये हा अँगल आला सी, छोट्या ट्रँगलमध्ये पण हा अँगल सी आला, म्हणजे अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सी याला रिझन आलं कॉमन अँगल. देअरफॉर ही पेअर कॉन्ग्रंट झाली आणि ही पेअर कॉन्ग्रंट झाली, म्हणजे हे जे दोन ट्रँगल आहेत हे दोन ट्रँगल ए टेस्टने सिमिलर झाले. देअरफॉर ट्रँगल बीएसी अँडच्या जागेवर सिमिलर ट्रँगल एडीसी, याला रिझन टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, म्हणजे टेस्टने हे ट्रँगल सिमिलर झाले.
ट्रायंगल सिमिलर झालेत म्हणजे आपण यांच्या करस्पॉन्डिंग साईड घेऊ शकतो. म्हणजे BA अपॉन AD इक्वल टू AC अपॉन DC इक्वल टू BC अपॉन AC अपॉन AC. आता आपल्यामध्ये CB आणि CD हे दिले बघा आणि CA चा स्क्वेअर आहे म्हणजे CA डबल येणार. मग आता CA डबल कुठे, तर CA म्हणजे AC ते डबल आहे बघा आणि याची मग आपल्याला गरज नाही. BA आणि AD आपल्या या पार्टमध्ये BA आणि ADचा काही संबंध नाहीये, त्याच्यामुळे आपण याला ड्रॉप करणार आहोत. म्हणजे याला ड्रॉप केलं तर शिल्लक काय राहिलं, AC अपॉन DC इक्वल टू BC अपॉन AC. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. AC इंटू AC म्हणजे ACचा स्क्वेअर इक्वल टू BC इंटू DC या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं आणि आपल्याला हवंय ACचा स्क्वेअर आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला दिले CAचा स्क्वेअर. CAचा स्क्वेअर म्हणजेच ACचा स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजे CA स्क्वेअर इक्वल टू CB, इथे BC आहे म्हणजे CB आहे इंटू DC आहे म्हणजे CD आहे. क्वेश्चन प्रमाणे ACचा स्क्वेअर म्हणजे CAचा स्क्वेअर इक्वल टू BC म्हणजे CB इंटू DC म्हणजे CD. अशा प्रकारे आपल्याला CAचा स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD हे प्रूव्ह करता येतं. देन नेक्स्ट क्वेश्चन 3/21 पेज नंबर 21 पाहिजे, त्यावरती 3rd नंबरचा क्वेश्चन. इथे फिगर त्यांनी दिलेली तुम्हाला, मी क्वेश्चन रीड करतो. ॲज शोन इन फिगर 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. 2 पोल तुम्हाला दिलेले, एक PR पोल आहे आणि दुसरा AC पोल आहे. हे दोन्ही पोल या ग्राउंडला परपेंडिक्युलर आहेत. त्याच्यानंतर पुढे इफ द लेंथ ऑफ अ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल, एक PR हा एक पोल आहे आणि AC हा एक पोल आहे. ACची 4 मीटर हाईट आहे आणि PRची 4 मीटर हाईट आहे आणि ACची 8 मीटर हाईट आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो पोल आहे PR हा स्मॉलर पोल आहे आणि याची शॅडो किती मीटर पडली बघा. इफ द लेंथ ऑफ अ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर आणि याची शॅडो पडलेली आहे 6 मीटर ड्यू टू सनलाईट. हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ अ बिगर पोल ॲट द सेम टाइम. आणि त्याच वेळेस तुम्हाला काय करायचंय का हा जो बिगर पोल आहे याची जी शॅडो पडलेली आहे BC ती एक्सने त्यांनी दाखवलेली आहे, तर ही किती मीटर लॉंग असेल असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल मिळालेले आहेत बघा. इन ट्रायंगल PRQ हा ट्रायंगल अँड ट्रायंगल ACB हा ट्रायंगल. या 2 ट्रायंगलचा आपण जर विचार केला तर अँगल PRQ कॉन्ग्रंट अँगल ACB, अँगल PRQ कॉन्ग्रंट अँगल ACB. याला काय रिझन आलं, बोथ पोल्स आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हा पोल आणि हा पोल हे दोन्ही पोल या ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे रिझन आपण दिलं बोथ पोल्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड. देन अँगल P अँड अँगल A ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणजे अँगल जो P आहे हा अँगल P आणि हा अँगल A हे 2 अँगल कॉन्ग्रंट होणार आहे. अँगल P कॉन्ग्रंट अँगल A. याला रिझन बोथ शॅडोज कास्ट ॲट द सेम टाइम. त्याच्या पोलच्या शॅडो ज्या पडलेल्या आहेत त्या ॲट द सेम टाइम पडलेल्या आहेत, एकाच वेळी पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे जे 2 अँगल आहेत हे 2 अँगल सुद्धा कॉन्ग्रंट झाले. आता ही पेअर कॉन्ग्रंट झाली, ही पेअर कॉन्ग्रंट झाली. याचा अर्थ हे जे 2 ट्रायंगल आहेत हे 2 ट्रायंगल AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने सिमिलर झाले. देअरफॉर ट्रायंगल PRQ सिमिलर ट्रायंगल ACB AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले तर त्यांच्या आपण करस्पॉन्डिंग साईडचा आता रेशो घेणार आहोत. PR अपॉन AC इक्वल टू RQ अपॉन CB इक्वल टू PQ अपॉन AC. आता क्वेश्चनमध्ये बघा इथे PQ तुम्हाला दिलाय, PQ दाखवलाय बघा आणि AB इकडे दाखवलाय. PQ आणि AB ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली नाही आणि आपल्याला विचारलेली पण नाही, त्याच्यामुळे हा भाग आपला ड्रॉप होणार आहे. म्हणजे PR अपॉन AC इक्वल टू RQ अपॉन CB इक्वल टू PQ अपॉन AB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. हा पार्ट आपण ड्रॉप केला तर हा पार्ट शिल्लक राहिला PR अपॉन AC इक्वल टू RQ अपॉन CB. आता व्हॅल्यू पुट करूया. PR ची व्हॅल्यू त्यांनी दिली बघा इकडे 4. PR किती दिलेला आहे, 4 दिलाय. मग PR ची व्हॅल्यू आपण 4 ठेवली. त्याच्यानंतर अपॉन AC ची व्हॅल्यू 8 आहे म्हणजे 8 ठेवली इक्वल टू RQ ची व्हॅल्यू 6 आहे
आणि अपॉन सीबी म्हणजे एक्स, आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला आता फाइंड आउट करायची. आणि मग एक्स इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 इंटू 6 अपॉन 4. 8 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला 4ने डिवाइड करायचं. 4 1 जा 4, 4 2 जा 8, डिवाइड झालं बघा. आणि 2 इंटू 6 12, एक्स इक्वल टू 12 मीटर. याचा अर्थ असा का तो जो बिगर पोल आहे त्या बिगर पोलची शॅडो तुम्हाला 12 मीटर मिळालेली आहे. देअरफॉर द शॅडो ऑफ अ बिगर पोल इज 12 मीटर ऍट द सेम टाइम. म्हणजे तो बिगर पोल जो आहे त्या पोलची शॅडो तुम्हाला 12 मीटर मिळालेली आहे ऍट द सेम टाइम, त्याच वेळी.